अलमट्टी धरणासंदर्भात राज्य सरकार बैठक घेणार आहे। उद्या दुपारी 3 वाजता जलसंपदा विभागामध्ये ही बैठक होणार असल्याचं समजतंय। विरोधी पक्षाच्या आमदारांना बैठकीसाठी निमंत्रण दिलं गेलं नाही। अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये यासाठी कोल्हापूर तसंच सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठा विरोध समोर येतोय। धरणाची उंची वाढवली तर दोन्ही जिल्ह्यांना महापुराचा सामना करावा लागू शकतो तसा धोका आहे असं म्हणत दोन्ही जिल्ह्यांमधून मोठा विरोध या सगळ्याला केला जातोय। सांगलीच्या अंकली टोल नाक्यावर याच प्रश्नासाठी मोठं चक्काजाम आंदोलन सुद्धा झालं होतं। याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आयोजित केलेली ही बैठक आहे। मंत्रालयामध्ये ही बैठक होणार आहे। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शेखर, विरोधकांना बैठकीला बोलवलं गेलेलं नाहीये, पण मग इतर कोणी उपस्थित राहणार आहे का या बैठकीच्या चर्चेदरम्यान? काय नेमकं घडू शकतं उद्याच्या बैठकीत? रिद्धी 2 दिवसांपूर्वीच या संदर्भात आंदोलन झालं होतं। चक्काजाम आंदोलन जे आहे ते सांगली या ठिकाणी झालं, ज्यामध्ये सर्वपक्षीय नेते जे आहेत ते आंदोलनामध्ये सहभागी झाले होते, ज्याचं नेतृत्व जे आहे ते सतीश पाटील यांच्यासह अनेक नेते जे आहेत ते करत होते। अनेक महत्वाचे नेते त्या ठिकाणी आले होते। खासदार धैर्यशील माने सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित लावली होती। मात्र एकीकडे हे सर्वपक्षीय आंदोलन असताना दुसरीकडे या संदर्भातली राज्य सरकारनं आज खरं तर बैठक घेऊ अशा पद्धतीचं लेखी आश्वासन दिलं होतं। मात्र या बैठकीला केवळ महायुतीतल्या नेत्यांनाच खरं तर त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। महाविकास आघाडीच्या कुठल्याही नेत्याला उद्याच्या बैठकीला आमंत्रित करण्यात आलेलं नाही। त्यामुळं एकीकडे महत्वाचे प्रश्न मांडत असताना अलमट्टी धरणाचा महत्वाचा प्रश्न आहे। उंची वाढवली तर कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात महापुराचा फटका बसतो आणि तेच मुद्दे मांडण्यासाठी विरोधी पक्षातली नेते आणि पदाधिकारी असू दे, संघर्ष समिती असू दे, त्यांचे प्रतिनिधी असणं गरजेचं होतं। मात्र त्या कोणालाही बोलवण्यात आलेलं नाही। त्यामुळे नक्कीच उद्याची बैठक जी आहे ती महायुतीच्याच नेत्यांमध्ये ही पार पडणार। त्यामुळे या बैठकीतून नेमकं कोणतं उद्देश जो आहे तो आता त्यातून साध्य होणार आहे, नेमकं यामधून महाविकास आघाडीच्या नेत्यांना वगळण्याचा काय अर्थ आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे। नक्कीच शेखर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।